Hello friends, welcome to my YouTube channel KK Medical and Nursing Lectures. So guys, आज आपण पाहणार आहोत इसोफेगस. इसोफेगस हे आपण सोप्या भाषेमध्ये विथ डायग्राम्स आपण पाहणार आहोत. आता इसोफेगस म्हणजे काय? द इसोफेगस त्याला दुसरं नाव आहे गलेट म्हणतो आपण. द इसोफेगस इज अ मस्क्युलर ट्यूब इज कनेक्टेड टू युअर स्टमक. तर इसोफेगस काय? एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, एक ट्यूब आहे. तो कुठं मस्क्युलर ट्यूब आहे, तर ते कुठं कनेक्टेड असतो? तर स्टमकला तो कनेक्टेड असतो. इसोफेगसला दुसरं नाव आहे गुलेट. इसोफेगस इज अ मस्क्युलर ट्यूब इज कनेक्टेड टू द युअर स्टमक. स्टमकशी तो काय असतो? कनेक्टेड असतो. इट इज अबाउट 25 सेंटीमीटर लॉंग अँड लाईज इन द median plane in the thorax in front of the vertebral column behind the trachea. तर याची लांबी जी असते ती किती असते? तर 25 सेंटीमीटर लॉंग असते, 25 सेंटीमीटर लॉंग असते. आणि तो प्रेझेंट कुठं असतो? मिडियल प्लेन म्हणजे कुठं असणार आहे? मध्ये प्रेझेंट असणार आहे. ह्या थोरॅसिक रिजनच्या मध्ये मिडियल प्लेनमध्ये तो काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. आणि इन फ्रंट ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम, जे व्हर्टिब्रल कॉलम असतात, व्हर्टिब्रल कॉलमच्या पाठीचा जो कणा असतो व्हर्टिब्रल कॉलम, त्या व्हर्टिब्रल कॉलमच्या समोर. आणि ट्रकिया जो असतो तो ट्रकिया आपण विंड पाईप म्हणतो, ट्रकियाच्या पाठीमागं म्हणजे या दोघांच्या मध्ये तो काय असतो? तर इसोफेगस हा प्रेझेंट असतो. नेक्स्ट आहे द प्लेस वेअर द इसोफेगस जॉईन्स द स्टमक इज कॉल्ड गॅस्ट्रोइसोफेजियल जंक्शन. ज्या ठिकाणी इसोफेगस आणि स्टमक दोन्ही एकमेकांना जॉईन होतात त्या पार्टला काय म्हणतो? तर इसोफेजियल जंक्शन. हा जो जंक्शन दिसतो हा जो इसोफेगस आणि हा जो स्टमकचा पार्ट आहे तो एकमेकांना कनेक्टेड होतात, त्या पार्टला काय म्हणतो? तर इसोफेजियल जंक्शन. हे झालं इसोफेगसचा इंट्रोडक्शन. नेक्स्ट पाहणार आहोत आपण स्ट्रक्चर ऑफ इसोफेगस. इसोफेगसचा स्ट्रक्चर, त्यामध्ये 4 लेयर आहेत. फर्स्ट जो आहे तो आउटर लेयर, त्याच दुसरं नाव आहे ॲडव्हेंटिशिया. दुसरा आहे मस्क्युलर लेयर. आणि थर्ड जो आहे तो आहे सबम्युकोसा. आणि थर्ड आहे सबम्युकोसा. आणि फोर्थ आहे म्युकोसा. असे एकूण किती? तर 4 त्याचे लेयर्स आहेत. आता फर्स्ट लेयर आउटर लेयर और ॲडव्हेंटिशिया अटॅचेस द इसोफेगस. हे हा जो लेयर आहे आउटर लेयर और ॲडव्हेंटिशिया अटॅचेस द इसोफेगस टू नियर बाय पार्ट ऑफ द बॉडी. जो आउटर लेयर आहे त्या दुसरं नाव आहे ॲडव्हेंटिशिया. तो काय आहे? तर जो काही इसोफेगसच्या आउटर साईडला जे काही ऑर्गन्स असतात, इसोफेगसच्या आसपास त्याच्या जवळपास असणारे ऑर्गन्स जे असतात त्या ऑर्गन्सना काय असतो? तो कनेक्टेड असतो, त्याला अटॅचेस असतो, त्या ऑर्गन्सना तो अटॅचेस असतो आउटर लेयर. असं नेक्स्ट आहे तो आहे मस्क्युलर लेयर. सर्क्युलर अँड लॉन्जिट्युडिनल मसल्स फायबर त्याच्यामध्ये असतात. हा जो काही मस्क्युलर लेयर आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मस्क्युलर लेयर असतात. फर्स्ट जो आहे तो सर्क्युलर, दुसरा जो आहे तो लॉन्जिट्युडिनल मसल फायबर्स. त्याचं काम काय? तर पुशेस फूड डाऊन इन टू द स्टमक. मस्क्युलर लेयर जो आहे तो काय करतो? तर जो काही खाल्लेलं अन्न असतो, जो काही फूड असतो तो काय करणार आहे? पुश करणार आहे, खाली ढकलणार आहे. कुठं? स्टमकमध्ये ढकलण्याचं तो काम करतो मस्क्युलर लेयर. त्यानंतर नेक्स्ट आहे सबम्युकोसा. सबम्युकोसा जो आहे तो कंटेन्स द ग्लँड्स दॅट प्रोड्यूस म्युकस. दिस कीप्स द इसोफेगस मॉइस्ट. सबम्युकस लेयर जो आहे, सबम्युकस लेयरमध्ये काय कंटेंट असतात? तर त्याच्यामध्ये ग्लँड्स असतात, त्याच्यामध्ये ग्रंथी असतात. ते काय सिक्रेट करतात? म्युकस सिक्रेट करतात. त्या म्युकसमुळे काय होतं? तर जे काही खाल्लेलं आपण फूड असतो तो फूड मॉइस्ट होण्याचं काम करतो. आणि दुसरा म्हणजे जे काही इसोफेगसचा आतला लेयर आहे, आतला जो काही आतला सराउंडिंग लेयर असतो तो मॉइस्ट राहणं किंवा ओलसर राहण्यास हेल्प करतो. कोणत्या लेयरने हेल्प करतो? तर तो सबम्युकोसा हे लेयर. त्यानंतर लास्ट जो आहे तो आहे म्युकोसा. सर्वात इनर लेयर जो आहे तो आहे म्युकोसा. इनर मोस्ट लेयर ऑफ द इसोफेगस इट इज अ म्युकोसा. ते काय करतो? इट इज द इनर लेयर. इट इज मॉइस्ट टू हेल्प टू फूड पासेस स्मूथली इन टू द स्टमक. तो कसा असतो? एकदम मॉइस्ट असतो. मॉइस्ट इनर मोस्ट लेयर आहे, मॉइस्ट असणार आहे. आणि जे खाल्लेलं आपण फूड असतो तो फूड कसं करतो? स्मूथली पुढं फॉरवर्ड करतो, तर स्टमककडे पाठवण्याचं काम किंवा पुश करण्याचं काम
स्मूथली पुश करण्याचं काम हे म्युकोसा लेअर करतो. म्हणजे हे झालं स्ट्रक्चर ऑफ द इसोफेगस. कोणकोणते लेअर आहेत त्याच्यामध्ये? 4 लेअर. आउटर लेअर, त्याला दुसरं नाव आहे ॲडव्हेंटिशिया. दुसरा लेअर आहे मस्क्युलर लेअर, सबम्युकोसा आणि म्युकोसा. हे झाले स्ट्रक्चर ऑफ द इसोफेगसमध्ये असणारे 4 लेयर्स. त्यानंतर नेक्स्ट स्फिंक्चर्स ऑफ द इसोफेगस. इसोफेगसमध्ये असणारे स्फिंक्चर्स, याच्यामध्ये 2 प्रकारचे स्फिंक्चर्स असतात. फर्स्ट जो आहे तो क्रिकोफॅरेंजियल और अप्पर इसोफेजियल स्फिंक्चर, आणि दुसरा जो आहे तो आहे द कार्डियक और द लोअर इसोफेजियल स्फिंक्चर. आता अप्पर इसोफेजियल स्फिंक्चर जो वरचा असतो त्यास आपण म्हणतो UES, आणि लोअर जो असतो त्याला LES. असे त्याचे 2 स्फिंक्चर्स असतात. आता इन डिटेलमध्ये आपण पाहू. क्रिकोफॅरेंजियल फंक्शन और अप्पर इसोफेजियल स्फिंक्चर. हा जो दिसतो त्या ठिकाणचा जो दिसणार आहे, ज्या ठिकाणी काय कनेक्ट बॅरियर बिटवीन द इसोफेगस अँड फॅरिंग्स अँड प्रिव्हेंट्स एअर पासिंग इन टू द इसोफेगस ड्युरिंग द इन्स्पायरेशन. ज्यावेळेस आपण श्वास घेणार आहे, ज्यावेळेस इन्स्पायर करणार आहे एअर इन्स्पायर केल्यानंतर एअरला इसोफेगसमध्ये न पाठवता तो एअर कुठं पाठवतो? फॅरिंग्समध्ये पाठवतो. म्हणजे एअरला इसोफेगसमध्ये जाऊ देत नाही, त्यास प्रिव्हेंट करतो. इसोफेगसमध्ये जाण्यास प्रिव्हेंट करणार तो स्फिंक्चर जो आहे तो स्फिंक्चर आहे क्रिकोफॅरेंजियल स्फिंक्चर और अप्पर इसोफेजियल स्फिंक्चर. ते कुठं असणार आहे तर जो फॅरिंग्स आहे आणि इसोफेगसचा स्टार्ट होतो जिथून, त्या दोघांच्या मध्ये जो असणार आहे तो आहे इसोफेजियल स्फिंक्चर. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो द कार्डियक और लोअर इसोफेजियल स्फिंक्चर. बॅरियर बिटवीन द लोअर एंड ऑफ द इसोफेगस अँड स्टमक. इट प्रिव्हेंट्स द रिफ्लेक्स ऑफ ॲसिड गॅस्ट्रिक कंटेंट इन टू द इसोफेगस. आता लोअर जो असणार आहे, लोअर कोणता? हा या ठिकाणी लोअर या ठिकाणी असणार. म्हणजे ज्या ठिकाणी इसोफेगसचा एंड आणि स्टमक ज्या ठिकाणी दोघांचं कनेक्टेड होतात एका ठिकाणी, त्या ठिकाणीच म्हणतो लोअर इसोफेजियल स्फिंक्चर. हा लोअर इसोफेजियल स्फिंक्चरचं फंक्शन काय? तर काय करतो, तर जे काही रिफ्लेक्सेस असतात, रिफ्लेक्स असेल किंवा गॅस्ट्रिक जे काही कंटेंट असतात त्यांना इसोफेगसमध्ये बॅकफ्लो करण्यास प्रिव्हेंट करतो. म्हणजे तो वापस कुठं जाऊ नये, इसोफेगसमध्ये जाऊ नये, यासाठी ते प्रिव्हेंट करतो. तो आहे द कार्डियक और द लोअर इसोफेजियल स्फिंक्चर बिटवीन द इसोफेगस एंड अँड स्टमक. या दोघांच्या मध्ये असणारा जो कनेक्शन आहे, जो स्फिंक्चर आहे, त्या स्फिंक्चरलाच म्हणतो आपण कार्डियक और लोअर इसोफेजियल स्फिंक्चर. हे झालं स्फिंक्चर. त्यामध्ये आपण स्फिंक्चरचे 2 टाईपचे स्फिंक्चर आणि त्याचे फंक्शन्स पाहिले. त्यानंतर नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ द इसोफेगस. आता इसोफेगसचं फंक्शन काय? इसोफेगसचा फर्स्ट जो फंक्शन आहे इसोफेगसचा तो आहे द इसोफेगस पास फूड अँड लिक्विड फ्रॉम द माउथ डाऊन टू स्टमक. इसोफेगस काय करणार आहे? जे खाल्लेला आपण अन्न असतो, जो फूड असतो किंवा लिक्विड जे पाणी वगैरे पितो आपण, ते सर्व काय करणार आहे? तो माउथपासून ते स्टमकपर्यंत घेऊन जाण्याचं काम करणार आहे. म्हणजे एक पॅसेज असतो, एक वाहून घेऊन जाण्याचं एक काय असणार आहे? एक ट्यूब असणार आहे. कुठून? जे आपण अन्न घेणार आहे माउथमधून, ते तिथून कुठं जाणार? तो स्टमकमध्ये जाणार. म्हणजे एक काय तो पॅसेज आहे. त्याचं दुसरं फंक्शन दिस इज कम्प्लिश्ड बाय द पिरियोडिक कॉन्ट्रॅक्शन. त्यास आपण म्हणतो पेरिस्टाल्सिस मुवमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय होतात तर कॉन्ट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्शन, जसे इथं कॉन्ट्रॅक्शन झाला, नंतर रिलॅक्सेशन, रिलॅक्सेशन. म्हणजे काय होणार आहे तर पेरियोडिक काय होणार आहे याच्यामध्ये? पेरियोडिक कॉन्ट्रॅक्शन होत जाणार आहेत. त्यामुळे काय होतो? एक पेरिस्टाल्सिस मुवमेंट होतो. त्या पेरिस्टाल्सिस मुवमेंटनं काय होणार आहे? आपण खाल्लेलं जो अन्न असतो, तो अन्न काय होतो? खाली स्टमकपर्यंत ढकललं जातं किंवा स्टमकपर्यंत घेऊन नेलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे द कार्डियक स्फिंक्चर रिलॅक्सेस टू अलो द फूड टू पास इन टू द स्टमक. ऑल्सो इट प्रिव्हेंट्स रिफ्लक्स अँड गॅस्ट्रिक ॲसिड इन टू द इसोफेगस. आता नेक्स्ट त्यामध्ये असणार जो कार्डियक स्फिंक्चर आहे. कार्डियक स्फिंक्चर ज्यावेळेस तो काय होणार आहे? रिलॅक्स होणार आहे. त्या रिलॅक्स झाल्यानंतर काय होणार आहे? जे खाल्लेला अन्नपदार्थ असतो, फूड असतो किंवा लिक्विड पदार्थ असतो, तो काय होणार आहे? स्टमकमध्ये जाणार आहे. आणि ज्यावेळेस स्टमकमध्ये गेल्यानंतर तो काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. ज्यावेळेस तो क्लोज होणार आहे.
कारण का तर जे काही स्टमकमध्ये असणारे स्टमक कंटेंट असेल किंवा गॅस्ट्रिक ॲसिड असेल तो काय होणार नाही, बॅकफ्लो होणार नाही त्याचा. तो स्टमकमधून वापस इसोफेगसमध्ये येणार नाही. त्यासाठी त्याचं 2 फंक्शन आहे. एक काय होतो, रिलॅक्स होतो. रिलॅक्स झाल्यानंतर इसोफेगसमधला फूड कुठं जाणार आहे, स्टमकमध्ये जाणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर स्टमकमधला फूड वापस इसोफेगसमध्ये येऊ शकणार नाही. कशामुळे तर कार्डियाक स्फिंक्चरमुळे. हे झालं फंक्शन ऑफ द इसोफेगस. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक, कमेंट आणि सपोर्ट करा. थँक यू फॉर वॉचिंग.